काला म्हणजे भक्ती, काला म्हणजे फळ. काला वारकरी संप्रदायातून वजा केला तर संप्रदायात काही शिल्लक राहायचं नाही. काला या शब्दाचा अर्थ आहे का आला. आपण जन्माला का आलो, जन्माला कशासाठी आलो याचं उत्तर शोधायला लावतो तो काला. म्हणून तर आपण म्हणतो ना का आला. आपण जन्माला का आलो याचा शोध घेतो तो काला. काला म्हणजे एकता, काला म्हणजे समता. काहींना प्रश्न पडतो का हो असं काय आहे त्या दहीहंडीत काला 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 म्हणता. आमट्या आणि भाकरीचा कालाच असतो, दूध आणि भाकरीचा कालाच असतो, चहा चपातीचा कालाच असतो, मग दही आणि लाही याचाही कालाच आहे. आणि काय हो पहिल्या दिवसापासून एवढ्या चांगल्या चांगल्या पंक्ती खाल्ल्या आम्ही, कधी गुलाबजाम खाल्ले, कधी जिलाबी खाल्ली, कधी सगळं खात आलो. आणि आता शेवटच्या दिवशी काय तर म्हणे काला तळ हातावर मिळाला पाहिजे, एकमेका देवमुखी. कमीत कमी त्या माठातले दोन दोन घास का होईना पण प्रत्येक जाऊ द्या एखादा घास का होईना आपल्या तळ हातावर यावा म्हणून उतानी पालती होतात लोक, एकमेकाला तुडू तिथपर्यंत येतात. महाराजाच्या हातनं आम्हाला काला मिळावा, महाराजाच्या हातनं आम्हाला काला मिळावा याकरता जर सगळे प्रयत्न करतात तर आमचा प्रश्न आहे म्हणे एवढं चांगलं चांगलं 7 दिवस खायचं आणि दही आणि लाहीसाठी तर पडायचं असं का. त्याचं कारण असं आहे, त्याला एवढं महत्व आहे, त्याला एवढं महत्व आहे की या दोन गोष्टी एकत्र आल्या की त्या वेगळ्या होत नाहीत. बाकीचं काही वेगळं होईल पण दही आणि लाही एकत्र आली की ती पुन्हा वेगळी होत नाही. तसं देव आणि भक्त एकत्र आल्यानंतर जसं वेगळं होत नाही तसं जीव आणि शिव एकत्र आला की पुन्हा तो वेगळा होत नाही. याचं नाव काला. काला का 3 प्रकारचा काला आहे. दही आणि लाहीचा काला तो आजच्या अभंगात आहे. उपजून या पुढं ती येऊ काला का उदही वाद. दुसरा एक काला आहे हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मुखानं म्हणणं आणि आपण घेतलेलं नाव देवाला जाऊन पोहोचणं हा सुद्धा कालाच आहे. आपण नुसतं नामस्मरण करायचं आणि ते देवापर्यंत जात नसेल तर तो काला होत नाही. लक्षात राहू द्या, आपण नामस्मरण करायचं आणि ते देवापर्यंत पोहोचलं पाहिजे तर त्याला किंमत आहे. आंधळा मनुष्य मंदिरात निघाला होता. लोक आंधळ्याला हसली. आंधळ्या कशाला निघाला रे विठ्ठलाच्या मंदिरात, तुला का देव दिसायचा आहे, तुला का मूर्ती दिसायची, तुला का मंदिर दिसायचं, का निघाला देवळात. आंधळ्यानं उत्तर दिलं मला माहिती आहे मला देव दिसणार नाही पण मला देव दिसावा याच्याकरता देवळात नाही निघालो, देवानं मला आलेलं बघावं म्हणून मी देवळात निघालोय. त्याला म्हणायचं काला. आपल्याला लाख देव दिसल, देवाला पण आपण दिसलो पाहिजे. असा आहे काला म्हणजे प्रसाद. काल्याचा 3रा प्रकार आहे. जसा नामस्मरणाचा काला, दही आणि लाहीचा काला, तसा 3रा एक काला आहे. तो का म्हणे काला कोटी अभेद देखिला, जीवाचा शिवाचा ऐक्याचा काला. नराला नारी दिसणं, नारीला नर दिसणं म्हणजे काला नाही. आपण सगळी प्रभूची लेकरं आहोत हे वाटणं म्हणजे काला. तो अमक्या जातीचा, तो तमक्या पंथाचा, तो अमक्या धर्माचा याचं नाव काला नाही. शो त्या गावाचा, तो ह्या गावाचा याचं नावही काला नाही. आपण सगळी आईची लेकरं आहोत आणि आपल्या सगळ्यामध्ये भगवान परमात्मा बसलेला आहे याची जाणीव होणं म्हणजे काला. काला म्हणजे दुसरं काय नाही. काला म्हणजे काय पोटभर खायचं मस्तपैकी ढेकर द्यायचं असं नाही हो. तुमच्यामध्ये मला ईश्वर दिसावा आणि माझ्यामध्ये तुम्हाला देव दिसावा याचं नाव काला. लक्षात राहू द्या. काला म्हणजे काय, काला म्हणजे भेदभाव नाही, काला म्हणजे वेगळं पण नाही. मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकच घोंगडी पांघरू हरी याचं नाव काला. दुसरं काय काय झालंय भेदभाव असणं म्हणजे काला नाही. आयुष्याबरोबर आरोग्य, ज्ञानाबरोबर नम्रता, श्रीमंतीबरोबर समाधान या 3 गोष्टी एकत्र यावा लागतात तेव्हा जगायला मजा येते. आयुष्य असून उपयोग नाही, आरोग्य पण पाहिजे की नाही. काही ना लांबलचक आयुष्य आहे पण आरोग्य नाही. आयुष्य आणि आरोग्य ह्या 2 गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. ऐका, ज्ञान आणि नम्रता या 2 गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. नुसतं ज्ञान असून उपयोग नाही. काही जणांजवळ लय ज्ञान आहे पण त्यांच्यासोबत उभा राहायचं आणि फोटो काढायचं म्हटलं तर नको वाटतं. एवढे अहंकारी, एवढा गर्व, विद्वत्ता झोडायला लागले म्हणजे काय बोलायचं कामच नाही. काय त्यांचा अभ्यास, पण एवढे अहंकारी की त्यांच्या तोंडावरून अहंकार वाढतो वाहतो. कशासाठी अहंकार. एक वाक्य लक्षात ठेवा गोतवंडीकर, मला जर पहिल्यांदा ऐकत असाल तर पुन्हा ऐका नाही तर ऐकू नका. पायात मोडलेला काटा काढून टाकल्यानंतर जशी चालायला मजा येते
तसं मनातला अहंकार बाजूला केला की जीवन जगायला मजा येते. याचं नाव काला. पुढे जाऊ आपण. श्रीमंती असून उपयोग नाही, तिच्याबरोबर समाधान पण पाहिजे. श्रीमंतीबरोबर काय पाहिजे? समाधान पाहिजे. आजच्या घटनेने एक होईल, दादांच्या जाण्यानं सावध झाले लोक, सावध झाले. 80चं स्पीड मी सुद्धा 40वर आणलं गाडीच. सावध झाले लोक, घाबरले लोक. कोरोनात जसे सावध झाले होते, आज हळहळले. काय म्हणले आयुष्यात? वसवस वसवस वसवस, धावपळ 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 धावपळ, काय चाललंय कळत नाही. एक वाक्य सांगू का बसलेले? जिंदगीभर वनवन करतो आपण, पैसा कमवण्यासाठी कष्ट करायचे. म्हातारं 80 वर्षाचं, 90 वर्षाचं, 95 वर्षाचं झालं तरी शेतात जातंय. 60-70 वर्षाच्या म्हाताऱ्यांनी काम करायची काय गरज आहे? काय कष्ट करतात लोक. जाऊ द्या म्हाताऱ्यांचं, त्यांना हात राहत नाही, त्यांनी जुन्या काळात कष्ट केले. जरा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा, तुम्ही स्वतःसाठी किती वेळ दिलाय? वसवस वसवस, जेवायला वेळ नाही. माणसं जेवायला बसल्यानंतर बातम्या लावतात, पेपर वाचतात. का? जेवता जेवता वेळ वाया जाऊ नये, तेवढ्या वेळात पेपर वाचून व्हावा, तेवढ्या वेळात बातम्या वाचून व्हाव्यात. हे आपण करतोय. गाडी चालवता चालवता कानाला फोन लावतात, तिरका मोबाईल मान करतात आणि बोलतात. का? वेळ वाया जाऊ नये. गाडी चालवत चालवत मोबाईल पाहतात. का? पुन्हा टाइम मिळत नाही म्हणून. जरा शहाणे व्हा. भाकरी मिळवणं म्हणजे आयुष्य नसतं. परत ऐका, भाकरी मिळवणं म्हणजे सुख नसतं. मिळालेली भाकरी बायका पोरात बसून खाणं म्हणजे सुख असतं. विसरू नका. मिळवण्यासाठी लय दर पडली. आमच्या इकडे एक जण एवढा उताना पालता झाला, त्यानं जिंदगीभर सर्व्हिस केली. ह्या भावकीत काय म्हण, त्याला काय म्हण, ह्याचा रस्ता अडव, त्याचा ऊस तुटायला आला की आपल्या वावरात पाणी सोडून दे, ह्याची पाईपलाईन अडव, त्याची पाईपलाईन अडव. रस्ता मंजूर झाला की डांबराव जाऊन आडवं पड, जीसीबी आला की त्याच्या पुढं लोटांगण घे. जिंदगीभर असले उद्योग केले. सुनबाई संग नीट बोलला नाही, पोरा संग नीट बोलला नाही. बंगला बांधला, 28 तारखेला वास्तुशांती ठेवली आणि 27 तारखेला मेला. फक्त त्याचा फोटोच लागला बंगल्यात, केला तर राहता नाही आला. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे, आता काल्याचं कीर्तन तुम्ही ऐकताय, पण माझ्या काही सूचनाही ऐका. इथून पुढं 2-4 गोष्टीत गोतोंडीकरांनी बदल करायचे. 1, अहंकार टाळायचा. 2, आपल्या माणसांवर प्रेम करायचं. 3, ऐका बरं, आणि आपल्या शरीराची आपणच काळजी घ्यायची. हे काळजी घ्या. आता हे 50च्या पुढची माणसं आहेत ना, तुमचं वयाच्या पुढे गेलं असेल. इथून पुढं ज्याचं वय 60च्या पुढे गेले, त्याला पाया पडून माझी विनंती आहे, गाडीवरचा प्रवास टाळा. शक्यतो लेकीच्या गावाला चालून, पाहुण्याच्या गावाला चालून, मेहुणीकडे निघालून काय करायचे? म्हातारीला म्हणतं बस गाडीवर, म्हातारी म्हणते नको बाबा, तुमचं अंग थरथर कापतं, हँडल लाटा लाटा करतो, पाडचा बिडचा, बस. अहो पण माझी मी इष्टीन जाती, बस. अहो माझं ऐका, इथं पुलाखाली गेलं, हात दाखवला की इष्टी थांबती, इष्टीन जा, बस म्हणतो ना. जरा रगीलपणा कमी करा म्हाताऱ्यांनो, माझी विनंती आहे. सगळ्याच बाबतीत तुम्ही सर्त घ्या. गाडीवरचा प्रवास टाळा. तुमच्या जवानीत तुम्ही लय काम केले आणि त्यामुळं तुमची हाडं आता ठिसूळ झाली. पहिल्यासारखं तुमच्या हाडात अवसान राहिलं नाही. काय गरज आहे हो इष्टी त्या गाडीवर प्रवास करायची? उद्योग वाढवून ठेवता, पडता, धरपडता, गुडगा फोडता, घोटा फोडताय, कुठंतरी डोकसं फोडून घेताय आणि पोराला कामाला लावताय. एकतर त्या पोरानं कसं तरी प्रपंचात उभा राहायचं आणि पुन्हा तुमच्या दवाखान्याचा खर्च करायचं. तुम्ही तुमच्या पोराचा प्रपंच चांगला करावा ही त्याची इच्छा नाही. म्हाताऱ्यांनो, तुम्ही त्याची पोरं सांभाळावी ती ही बी त्याची इच्छा नाही. फक्त तुम्ही दुखापती करून घेऊ नका आणि त्याला कामाला लावू नका. त्याच्या गाडीला स्पीड ब्रेकर तुम्ही नाही लावला पाहिजे, हे ध्यानात ठेवा. नाही तर खुशाल म्हातारीचं वय झाले, सुनबाईची चपाती घेती आणि अख्ख्या गोतवंडीत फिरती. बघा बघा बघा, सुनबाईनं कसा भारताचा नकाशा बनवलाय. सुनबाई म्हणते मर ग मर म्हातारे, नाही तुझ्या वर्ष श्रद्धाला बोराटी महाराजाचं कीर्तन ठेवणं तर मी बी ऐकतो. सुधरा, सर्त घ्या सर्त. राजकारणात सुद्धा आता ज्यांचं वय झालंय त्यांनी थोडी माघार घ्यायची. कसं होईल तसं होईल, लय ताण घ्यायचा नाही. आणि सप्त्यात सुद्धा राग येईल माझा तुम्हाला, पण विनंती आहे माझी, सप्त्यात सुद्धा थोडं सर्त घ्यायचं. थोडं भजनात बसलं ना, जे तरुण पोरगा आता टाळ वाजवतात ना, वाजवून द्याय. त्याला म्हणत नाही धोतारच का नाही घातलं. मग ते म्हणतो धोतार,
तूच घाल आणि तूच टाळ वाजव बघ तुझं. 40 वर्ष गावात टाळकरी तयार होत नाही म्हणजे हीच कारण असतील. उमजूच देत नाहीत. मी एवढा चांगला पाक वाजवायचो माझ्या वस्तीची म्हणायचे मजूला. मी ध्यानातच ठेवली होती 2-4 म्हातारी. वाटच बघतोय त्यांच्या वर्ष श्राद्धाची. उमजूनच देईना तर गडी तर काय करावं. एक वाक्य सांगतो, हिंदीतलं आहे, काल वाचले. आता माझी हिंदी थोडी हेलपाटी खाती. हेलपाट म्हणजे हो इकडं तिकडं होतं जरा माझं, एवढा कान दळभद्री नाही मी. हिंदी माझं बरं आहे. एक दिन क्या हुआ, एक आदमी गुलाब के पास गया. आदमी गुलाब से बोला, हे गुलाब तू बहुत अच्छा है, हे गुलाब तू बहुत अच्छा है, मगर तुझ में कांटे नहीं होते तो अच्छा होता. दोष काढायची सवय बंद केली पाहिजे का नाही. आदमी गुलाब के पास गया, गुलाब से बोला, हे गुलाब तू बहुत अच्छा है, लेकिन तुझ में कांटे नहीं होते तो बहुत अच्छा होता. फिर वो आदमी कोकिल के पास गया, वहां जाके उसे बोला, तू बहुत सुंदर गाती है, तेरी आवाज बहुत मीठी है, लेकिन तू काली नहीं होती तो बहुत अच्छा होता. मग तो समुद्राकडे गेला. मग समुद्राला म्हणाला, हे समुद्र तू बहुत अच्छा है, तू बहुत बड़ा है, लेकिन तेरा पानी खारा नहीं होता, मीठा होता तो बहुत अच्छा होता. मग एक दिवशी समुद्र, गुलाब आणि कोकिळ हे तिघजण त्या माणसाकडे गेले आणि त्या माणसाला म्हणले, हे आदमी तू बहुत अच्छा है, लेकिन तुझ में दूसरों की कमियां ढूंढने की आदत नहीं होती तो तू बहुत अच्छा होता. त्याचा दोष काढ, त्याचा दोष काढ, ह्याला नावं ठेव, त्याला नावं ठेव. हे जेव्हा बंद होईल तेव्हा काल्याचा प्रसाद घेता येईल. का हो, मग जो काला तुम्ही आम्हाला इथं दाखवताय तो काला अमरावतीत मिळत नाही का. महाराज म्हणले नाही मिळत. आजी ओस अमरावती काला पाहावया येती, देव विसरती देहभाव आपुला. बर मग वैकुंठात मिळतो का. महाराजांनी उत्तर दिलं, अभंगाच्या ध्रुवपदात. वैकुंठी तो ऐसे नाही, 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 वैकुंठी तो ऐसे नाही. हे वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. पुढती येऊ, पुन्हा पुन्हा जन्माला येऊ आणि काल्याचा प्रसाद घेऊ. तो काला मिळतो कुठं. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळा सिलाया वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, सनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी बरला, प्रेमाचे नि छंदे विठ्ठल डोलू लागला, विठ्ठल डोलू लागला. मग ज्ञानेश्वर महाराजांनी बोलून घेतलं लोकाला, इकडे या, मी काला देतो, मी काला देतो. याचा अर्थ एकतर संत काला देतात किंवा घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. यारे खाए भात, आम्हा देतो
भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. देवाच्या प्रसादे करा रे भोजन. वाल कोण कोण अधिकारी. आजच्या काल्याच्या प्रसादाला एवढं महत्व आहे. हा प्रसाद देवानं दिलेला असतो. आजचा प्रसाद एवढा महत्वाचा की माग लागतात लोक, आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या. फाल कोण कोण अधिकारी करा रे भोजन. म्हणून सगळं डावलायचं, पण काल्याचा प्रसाद डावलायचा नसतो. हे लक्षात ठेवा. काल्याचा प्रसाद डावलणं म्हणजे देवाची कृपा डावलणं. देव देतो द्यायला, देव येतोय द्यायला आणि पदर नाही घ्यायला. काय काय तो बहादूर. परवा दिवशी एक काल्याचं कीर्तन माझं होतं तिकडे भोर तालुक्यात. एक जण आला, मला म्हणला, हा मला चालत नाही सप्त्याचं. म्हणलं कुठलं चालतंय मग? तो म्हणला मी काशी करून आलो. मी म्हणलं नीट काशी कर. काल्याचं चालत नाही, चालल कुठलं? काला म्हणजे प्रसाद. आता तो घेण्याची देण्याची एक पद्धत आहे. ऐका ऐका. स्वतःच्या पोटाचा विचार केला ना की दुःखच वाट्याला येतं, आणि लोकांचा विचार केला की सुख वाट्याला येतं. मी उदाहरण देतो. उदाहरण, माझंच फक्त बरं व्हावं असं वाटलं की वाटोळं होतं, आणि दुसऱ्याचं चांगलं व्हावं असं वाटलं की आपलं चांगलं होतं. पण काहीला सवय असते निवळ लोकाला पाण्यात बघायचं, त्याचं वाटोळं व्हावं. उगा म्हणून मांढर देवीला तिकडं जाऊन झाडावर फुटू ठुकती ती काय. अजून बी अवलादे आहेत लोकांचं वाटोळं व्हावं असं म्हणणाऱ्या. लय विचित्र. मला जायचंय, माझा फोटो बिटो लावलाय कुणी बघायला. अजून तर काय आलं नाही का ना. दुसऱ्याचं वाटोळं व्हावं नाही वाटलं पाहिजे. माझंच एकट्याचं बरं व्हावं वाटणं ही पण भावना चुकीची आहे. आपल्या बरं सगळ्यात चांगलं व्हावं. अहो जेवायला बसलं तर आपल्या ताटात आलंय तसं लोकांच्याही ताटात यावं. काही दुसऱ्याच्या ताटाचा विचारच करत नाहीत. आपल्या ताटात आलं, वदने कवळ घेता ना मग या श्री येऊ दे तरी. काही जेवायला बसलेले बहादर लय येडे. आपलं झाल्यावर 2 मिनिटं थांबावं का नाही? आपलं झालं ती जेवतंय, त्याचा भात शिल्लक राहिलाय, निघालच. लोकांचा विचार करा, आपलाच विचार करू नका. लोकांचा विचार करा. लोकांचा काही नाही, आपलं भागलं, विषय संपला. अशा अवलादे आपल्या भागात आहेत. नव पिकावर मारलेल्या औषधाची कागद सुद्धा जाळून टाकते ती. का तर शेजारच्याला कळू नाही आम्ही कुठलं औषध मारलंय. आपल्याला वाटतंय फक्त आपलं बरं व्हावं. झालं असं. एका गावात कुंभाराची बाई होती. कुंभारीन बाई म्हणजे कुंभाराची बायको. आणि त्याच गावात माळ्याची बायको होती, माळीन बाई. आता ती जातीनं माळ्याची होती. पूर्वी कसं होतं, ज्याचा जो व्यवसाय त्याच्यावरून त्याचा तो धर्म जात. तिचं काम होतं भाजीच्या पेंड्या विकायला जायचे. तुमच्या गोतंडीला बाजार असतो का? निमगावला कधी असतो? शनिवारच्या बाजारला निघाल्याशी डोक्यावर मोठा डालगा घेतला, त्याच्यामध्ये भाजीच्या पेंड्या ठेवल्या, वजं झालं, मान दुखायला लागली, पण चालली आपल्या हायवे. आणि दुसरी एक आली कुंभारीन बाई. तिच्या डोक्यावर काय होतं? गाडगी मडकी. मग दोघीच्या गप्पा चालू झाल्या. कुठला आहे तुम्ही? गोतवंडीची. तुम्ही? मी पण तिथलीच आहे. बरं चाललं का? बरं चाललं. काय विकायला निघालाय? ते भाजीच्या पेंड्या आहेत. आणि तुम्ही? दिसू नका. दिसतंय. वजं होत असेल का हो गाडग्याचं? होतं. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? आपण दोघीत मिळून एक उंट घेऊ. एका बाजूनं तुमच्या भाजीच्या पेंड्या बांधा आणि दुसऱ्या बाजूनं गाडगी बांधू. बरोबर वजन करू. जाऊ. लगेच उंट घेतला. एका बाजूनं भाजीच्या पेंड्या आणि दुसऱ्या बाजूनं गाडगी. भाजीच्या पेंड्या होत्या माळीन मावशीच्या आणि गाडगी होती कुंभारीन मावशीची. कुंभारीन मावशी उंटाच्या मागे चालू लागली आणि माळीन मावशी उंटाच्या पुढे चालू लागली. आता खायची वस्तू पाठीवर आहे, हे उंटाला सांगावं लागते का? त्यानं तोंड मागं घेतलं आणि एक 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 पेंडी वडायला चालू केलं. ते दिसलंय कुणाला आधी? मागं कोण होती?
मग कुंभारणीचं काम होतं ना, वैंस दाव वडा, भाजीच्या पेंड्या कमी होत्या, वजन कमी होईल, पैसे कमी येतील. पण कुंभारीन बाई म्हणली होऊ द्यायचं वाटोळ, माझ्या एकटीचंच बरं झालं पाहिजे. मग शेवटी 2 पेंड्या वडल्या, 4 पेंड्या वडल्या, आणि 5व्या पेंड्याला जसं उंटान तोंड घातलं तसं एका बाजूचं वजन कमी झालं, आणि ज्या बाजूला गाडगी होती त्या बाजूला वजन वाढून थप. हिच्या तरी 5-25 पेंड्या वाचल्या, हिचा औषधाला खापार सुद्धा नीट राहिला. लोकांचं वाटोळ व्हावं असं वाटलं की आधी आपलं वाटोळ होतंय, ध्यानात ठेवा. 1 बोट लोकाकडं आणि 3 बोट, हे कधी विसरायचं नाही. बर, म्हणजे काला काय शिकवतो? काला हे शिकवतो, एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी. काला हे शिकवतो, हा, लोकांच्या पोटाचा विचार करायचा. हे जरा तरुण पोरं वगैरे कीर्तन ही झालं ना, तुमचं काम आहे, कीर्तन झाल्यावर तुम्ही एकमेकांना जेवायला वाढू लागितलं पाहिजे. शास्त्र असं सांगतं, जी तरुण पोरं लग्नाच्या आधी जेवायला वाढू लागत नाहीत त्यांची लग्न होत नाही. तुमचं झालंय का? अवघडच झाले. आता ऐका, एकमेका देवमुखी का सांगतो? माझ्याकडे बघा, असा आहे, आदिती आणि कश्यप ऋषी यांच्या चरित्रामध्ये मी एक गोष्ट वाचली. झालं असं, देव आणि दानव यांना जेवणासाठी एकदा कश्यप ऋषीने बोलवलं, पण अट एक होती. काय? हाताला काठ्या बांधायच्या आणि जेवायचं. बांधल्या, राक्षसांनी काठ्या बांधल्या आणि काठ्या बांधून जेवायला लागले. घास घ्यायचे, हात सरळ वरती घ्यायचे, कोपरात वाकवायचा नाही, वरून घास सोडायचा, कुणाच्या नाकात, कुणाच्या डोळ्यात, कुणाच्या तोंडावर. त्यांना जमाना. मग देव बसले जेवायला, पण समोरासमोर बसले. समोरच्याला घास चारायचा आणि त्यानं पण पुढच्याला चारायचा. सगळ्याची पोटं भरली. एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. लोकाच्या पोटाचा विचार केला की आपलं पोट भरतच हो, तुम्ही काळजी करू नका. हे तर काला शिकवतो. आणि काला जिथं होतो ती जागा सुद्धा पवित्र असावी लागते. सप्ताची जागा पवित्र, पंढरपुरातली जागा पवित्र आहे, आणि त्याच्यापेक्षा काळजातली जागा जास्त पवित्र आहे. अंतकरण जास्त निर्मळ लागतं. कसं आहे, जोपर्यंत मन निर्मळ होत नाही तोपर्यंत देव तिथे येऊन राहत नाही. तो का म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. मन निर्मळ झालं की तुका म्हणे वाळवंट परवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काहे काल्याचे विठोबार उमाई. कमरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, बालकृष्ण भगवान भगवान की जय. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. अगदी 5 मिनिटं तुमची घेतून थांबतो. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. मी सगळं भगवान परमात्म्याचं चरित्र सांगत नाही तुम्हाला, नाहीतर काल्याचं कीर्तन तुमचं तोंड पाठ आहे. काल्याचं कीर्तन 60 सेकंदातही होतं. भगवान गोपालकृष्णाचा जन्म झाला, मथुरेतनं त्याला वसुदेवानं उचललं, गोकुळात आणून पोचवलं, तिथून माया डोक्यावरती घेतली, माघारी गेला. कृष्ण रांगायला लागला, रांगायला लागल्याच्या नंतरनं खोड्या करायला लागला. खोड्या करता करता पुतना मावशी मारली, महाबळभटाला प्रसाद दिला, शकटासूर नावाच्या राक्षसाला मारलं. त्यानंतर तो चोऱ्या करतो म्हणून गणपतीला यशोदा नवस बोलली. गणपतीला महत्त्व यावं म्हणून यशोदेनं 1000 मोदक बनवले. गणपतीच्या महत्त्वाकरता, गणपतीच्या महत्त्वाकरता, पूजनाकरता कृष्णाने 1 मास खोडी केली नाही. त्यानंतर कृष्णाला रानाला जायला लावलं. कृष्ण रानाला निघाला, जाताना गाई घेऊन गेला. तिथं गेल्यावर गोपाळाशी खेळ खेळला. खडकी सोडेला मोठा आजीचा देहिकाला गोमट. झालं की काल्याचं कीर्तन. हेच असतं रामायण. रामायण 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 म्हणजे काय? अरे 120 सेकंदात रामायण होतं. अयोध्या नावाचं राज्य, राजाचं नाव दशरथ. दशरथाला 3 बायका, कौसल्या, सुमित्रा, कैकई. कैकईचा पती जास्त लाडका होता, दशरथाचं तिच्यावरती जास्त प्रेम होतं. पुत्र कामेष्टी नावाच्या यज्ञा करता धनुष्याला बाण लावला, झाडावरती चढून बसला. बाण श्रावण बाळाच्या छातीत घुसला. मरताना आंधळ्या म्हातारीनं, आणि म्हाताऱ्यानं शाप दिला, आम्ही जसं तरपडून पुत्रयुगात तरपडून मरण पावलो तसा तू सुद्धा तरपडून तरपडून मरण पावशील. माघारी आला, कौशल्याच्या महालात गेला नाही, पण कैकईच्या मांडीवर डोकं टिकून ढसा ढसा रडला. कैकईनं शाप अंगावरती घेतला.
मंथरेचं राजकारण शिजलं. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न जन्माला आले. उर्मिला सीतामय्या श्रुतकीर्ती मांडवी नांदायला आल्या. मंथरेच्या राजकारणाला यश आलं. प्रभू रामचंद्राला वनवास जाहीर झाला. लक्ष्मण भैया सोबत होते, सीतामय्या सोबत होत्या. रावण नावाच्या राक्षसानं सीतामय्याला चोरून नेलं. जाताना जटायू नावाच्या पक्षानं अडवलं. एक पंख कापला. मरताना त्याला रामाची मांडी मिळाली. त्यानं पत्ता दाखवला. नल नील जांबवंत भेटले. हनुमंतानं 100 योजन उड्डाण मारलं. जाईल लंका धन्य धन्य म्हणे तुका. तिथपर्यंत सेतू बांधला. सेतूवरून पलीकडे गेले. दगड तरली. दगड तरल्यानंतर तिथपर्यंत गेले. रावणाला मारलं. इंद्रजित मारला. बिभीषणाला लंकेचा राजा केलं. पुष्पविमान गाठलं. केवटाला विमानात बसवलं. येताना नल नील जांबवंत हनुमंतासह परत 14 वर्ष 14 दिवस 14 मिनिटं 14 सेकंद झाले रामराज्य कायवून आम्हाला. एवढंही आपल्याकडे स्पीड आहे. काळजी करू नका. अहो हे 120 सेकंदात होतं. पण काय त्यातनं शिकता येतं हे महत्वाचं आहे. नुसतं पाठ करून उपयोग नाही. त्यातनं काहीतरी घेतलं पाहिजे ना. नाही तर मार्गशीर्ष महिन्यात जाळ होतो सगळ्या गावात. आटपाट नगर होतं. ते एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रेश्वर. राणीचं नाव होतं सूर्यचंद्रिका. या दोघाला एक मुलगी होती. तिचं नाव होतं शांबाला. सूर्यचंद्रिका दिसायला खूप सुंदर होती, पण थोड्या मोठ्यांना उलटं बोलत होती. एके दिवशी देवीला वाटलं राणीला आठवण देऊन पाहावं. मागच्या जन्मीची आठवण राणीला देण्याकरता फाटकं लुगडं घातलं. काठी घेतली टेकायला. काठी टेकत राजवाड्यात आली. दासीनं पाहिलं. कोण ग तू थेरडे, इथं कशाला आली? राणी साहेबांनी पाहिलं तर मला चोरडतील त्या वगैरे वगैरे. अरे पण त्यातनं घ्यायचं काय? उतणार नाही, मातणार नाही, घेतला वासा टाकणार. काल्याच्या कीर्तनातनं काय घ्यायचं या 4च गोष्टी सांगतो. 4 आणि थांबतो. फायद्याच्या आहेत. आजपर्यंत न ऐकलेल्या आहेत. काल्याचे कीर्तन लय ऐकले असतील, पण असं कीर्तन नसेल ऐकलं. 4च गोष्टी सांगतो. 4च, 5वी येऊ देत नाही. काल्याचं कीर्तन पहिली गोष्ट शिकवतं, लहान व्हायला शिकवतं. ऐकताय का माझ्या आयानो? काल्याचं कीर्तन लहान व्हायला शिकवतं. काल्याचं कीर्तन देवाला डोक्यावर घ्यायला शिकवतं. काल्याचं कीर्तन देवासाठी वेड व्हायला शिकवतं. आणि काल्याचं कीर्तन देवावर विश्वास ठेवायला शिकवतं. किती गोष्टी झाल्या? 4च गोष्टी सांगतो. मला तुम्ही माना मानू नका, ह्या 4 गोष्टी माना, पाठ करा. काल्याचं कीर्तन लहान व्हायला शिकवतं. थोडक्यात सांगतो. भगवान गोपाल कृष्णाचा जन्म झाला. आता खरं सांगू, कृष्णाच्या वाट्याला जेवढा संघर्ष आलाय ना, तेवढा संघर्ष कुणाच्याच वाट्याला नाही. कृष्ण अजूनच कळाला नाही लोकांना. त्याच्यासारखा संघर्ष कुणा आलाय? अहो तो जन्माला येण्याआधीपासून त्याला मारण्याची कारस्थानं सुरू होती. जन्माला आला कृष्ण, त्याच्या मारण्याकरता कंस धावला. आईची मांडी मिळाली नाही. पहिला प्रवास टोपल्यात झाला. गोकुळात गेला, तिथेही दुःखच. 3ऱ्या दिवशी पुतना मारायला आली. 4थ्या दिवशी महाबळ भट आला. आईला वाटलं लेकरू लहान आहे, नुकतंच रांगायचंय अजून, आता शिवतानं पालतं होते, घरामध्ये ठेवण्यापेक्षा अंगणात टाकावं म्हणून तिनं तळ हातावर घेतला कृष्ण आणि अंगणात टाकला. तोपर्यंत शक्तासूर आला. कृष्ण गुडघ्यानं रांगायला लागला. तोपर्यंत गवळणी म्हणल्या, धरग तुझ्या पोराला चोर आहे, चोर. त्याला चोर म्हणलं होतं. तो थोडा मोठा झाला आणि गोपाळांना दही दूध भेटावं याकरता प्रयत्न केले, तर लोकांनी नंद बाबाला येऊन तक्रारी सांगितल्या. त्याला असं वाटलं आता यांच्या तक्रारीला कंटाळलोय, आता वनात जावं. गाई गोपाळांना घेऊन वनात गेला. तर तिथं गोपाळ म्हणले, तू लई त्रास दिलाय आम्हाला, लय त्रास दिलाय देवा, तुला बघून घेवा. मथुरेत गेला. सख्या मामाच्या विरोधात लढावं लागलं. किती दुःख हो. जरासंधाच्या त्रासाला वैतागला आणि आपल्या घरातली लोक, आपल्या भावकीतली लोक, माझी बायका पोरं ह्या त्रासातनं बाजूला निघावीत म्हणून त्यानं स्वतंत्र द्वारका रचली, स्वतंत्र नगर तयार केलं. तो लोक त्याला रणछोड दास म्हणाले. एवढं दुःख त्याच्या वाट्याला आहे. आणि लोक म्हणतात आमचंच दुःख लय, आमच्यावरच लय कर्ज. तुमचं कर्ज काय पकवाजन फेडावं का? आमच्याच गाडीचा हप्ता फिटता फिटाना ते येत. माझ्याकडे बघा. लहान व्हायला शिका. काल्याच कीर्तन काय शिकवतं? लहान व्हायला. कसं ते ऐका. कृष्ण जन्माला आला. वसुदेवानं मांडीवर घेतला. सगळं माहित आहे तुम्हाला. देवकी रडू लागली. सोडा सोडा मिठी
लपवा लपवा जगजेटी झनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. त्याला येत न न्या. मग देव म्हणला नंदाच्या घराला मजने गोकुळाला. वसुदेव म्हणला तुला उचलून घेऊ वाटतंय पण हातात बेड्या पायात साखळ्या तुला उचलून कसं घेऊ. आणि त्यात तू मोठा 8 वर्षाचा लहान हो. काय म्हणला बाप पोराला लहान हो. जगाच्या बापाला स्वतःच्या बापानं उचलून घेण्याकरता जगाच्या बापाला म्हणजे देवाला सुद्धा लहान व्हावं लागलं हे ध्यानात ठेवा. लहान व्हा, जरा बारीक व्हा, नम्र व्हा. लय मोठेपण असल्यावर जग तुम्हाला जवळ करत नाही. सगळ्यात मिसळता आलं पाहिजे त्याला जवळ करतात लोक. लहान व्हा, नम्र व्हा. काल्याचं कीर्तन लहान व्हायला शिकवतो. मी पुढचा मुद्दा सांगतो ऐका बरं. काल्याचं कीर्तन देवाला डोक्यावर घ्यायला शिकवतं. वसुदेव म्हणला खरं आहे कृष्णा तू लहान झाला देवा तुला डोक्यावर उचलून घेतलं असतं रे. पण बाहेर पहारेकर येत. विजांचा कडकडाट आहे, ढगांचा गडगडाट आहे. अहो देव म्हणे बाबा तुम्ही मला फक्त उचलून घ्या. देवाला वसुदेवानं डोक्यावर घेतल्या बरोबर उचलेला कमळापती आणि पायीची बंधने गळती. मोकळाच झाला वसुदेव. सुटला. पहारेकरी झोपले. दरवाजे आपोआप उघडले गेले. अहो पडता पाऊस होता तर शेष नागानीवरती फणा धरला. नदीला पाणी होतं तर पूर चढला. आचाटतेने लाविले अंगुष्ट पाणी बाजूला झालं. सगळे संकट संपलीच वसुदेवाची. सगळ्या संकटातून रिकामा झाला आणि गोकुळात पोहोचला. पण तिथं गेल्यावर वसुदेवानं नको ते केलंय. काय केलंय जरा सांगा मला. 41 वर्ष आपलं काय केलं. पुढं पाठ माग हरिपाठ. वसुदेवानं तिथं गेल्यावर काय केलं. देवाला खाली ठेवलं आणि मायेला डोक्यावर घेतलं. आता तुम्हाला न माहीत असलेला आहे का जाताना ज्या संकटातून वसुदेव सुटत सुटत गेला होता त्या प्रत्येक संकटात त्रासात जाचात वसुदेव येताना अडकत अडकत आला. येताना पाणी वाढलं, नरडीला लागलं, पाऊस वाढला, पहारेकऱ्यांनी पाहिलं, त्रास दिला, साखळ्यानं बांधलं, बांधून ठेवलं. आता उत्तर हवंय तुमच्याकडनं गोतोंडीकर. वसुदेवाला संकट आलं कधी हो. देव डोक्यावर होता तेव्हा का माया डोक्यावर घेतली तेव्हा. आणि वसुदेवाची संकट गेली कधी हो. माया डोक्यावर होती तेव्हा का देव डोक्यावर होता तेव्हा. मग गोतोंडीकरांना जर असं वाटत असेल की आपल्या आयुष्यातली सगळी संकट निघून जावीत तर मायेचा त्याग करा आणि देवाला डोक्यावर घ्यायला शिका. काल्याचं कीर्तन हे शिकवतं. आता काल्याच्या कीर्तनातला 3रा मुद्दा सांगतो हा. आता तो कृष्णच होता. इतका चांगला होता मग तो थोडा रांगायला लागला. आणि कसा रांगत होता ते ऐका. तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्यानं रांगत रंगानी रंगनाथ तुम्ही देखील असई. रंगानी रंगनाथ तुम्ही देखील असई. रंगनी रंगनाथ तुम्ही देखील असई. रंगनी रंगनाथ तुम्ही देखील असई. तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्यानं रांगत रंगानी रंगनाथ तुम्ही देखील असई. रंगानी रंगनाथ तुम्ही देखील असई. रंगनी रंगनाथ तुम्ही देखील असई. रंगनी रंगनाथ तुम्ही देखील असई. देखील असई. देखील असई. देखील असई. त्याला पाहण्याचं वेड लागलं पाहिजे. हा 3रा मुद्दा. देवाचं वेड लावून घ्या. देवाचं वेड लावून घ्या. राधेने एकदा पाहिला कृष्ण. राधा माहिती आहे ना तुम्हाला. माझ्या काल्याच्या कीर्तनातला 3रा मुद्दा आहे कोणता. देवाचं वेड लावून घ्या. राधा माहिती आहे का. राधा ही तर पलीकडे राहते हायवेच्या पड्याला. राधा जिच्या आयुष्याची सुरुवात कान्हा
तिचं नाव राधा. जिच्या आयुष्याचा शेवट कान्हा, तिचं नाव राधा. समर्पणाचं दुसरं नाव राधा, अर्पण तर्पणाचंही दुसरं नाव राधा. तिचं नाव घेतल्यानंतर काम क्रोधाची दूर जाते बाधा, तिचं नाव राधा. तिच्या नामस्मरणानं कृष्णाच्याही डोळ्याला लागत होत्या धारा, तिचं नाव राधा. आणि राधा शब्द लिहिताना सुद्धा प्रत्येक अक्षरासमोर उभा करावा लागतो कान्हा, तेव्हा जी पूर्ण होते तिचं नाव आहे राधा. रच्या पुढं कोण उभा करतो आपण? कान्हा. धच्या पुढं कान्हा. अरे कान्हाशिवाय जी अधुरीच आहे ती राधा. सॅक्रिफिकेशन इज द सेकंड नेम ऑफ दी लव, हे जिनं जगाला शिकवलं तिचं नाव राधा. ती राधा वेडी झाली हो. ऐका ऐका किती सुंदर होती. जगातल्या सगळ्या नट्या, भारतातल्या म्हणत नाही मी, एकत्र आणायच्या, मिक्सरमध्ये घालायच्या आणि त्यांची पावडर आपल्या थोबडाला लावायची, तरी सुद्धा जी सुंदर तिचं नाव राधा. तिच्या इतकं कुणीही सुंदर नाही. आणि तिनं एकदा पाहिलं आमच्या कृष्णाला, वेडी झाली हो. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी फुलोनी झाली वेडी. मदन पोटाले बापुडे कोणीकडे इंद्रचंद्र. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी फुलोनी झाली वेडी. त्याच्यात सुंदर कुणीच नाही. तसं तर असं आहे, पुरुषानं सौंदर्याला भाळायचं नसतं आणि बाईनं श्रीमंतीच्या नादाला लागायचं नसतं. शास्त्र सांगतो ऐका, गोतवंडीकर, पुरुषानं सौंदर्य पाहायचं नाही आणि स्त्रीनं श्रीमंती पाहायची नाही. या महाराष्ट्रात सौंदर्याच्या नादाला लागल्यामुळं कितीतरी चुकीच्या पुरी आपल्या घरात आल्या आणि याच महाराष्ट्रात श्रीमंती पाहिल्यामुळं कितीतरी चांगल्या पुरी चुकीच्या घरात गेल्यात. आता पश्चाताप होतो, नाईलाज आहे. म्हणून ऐका, सौंदर्याला आपण सगळ्यांनी तुच्छ मानलं पाहिजे आणि श्रीमंतीला महिला मंडळ तुम्ही कमी लेखलं पाहिजे. एक उपसरपंच सौंदर्याच्या नादाला लागला तर गाडीच्या काचावरती घेऊन डोक्यात बंदुकीनं गोळी घालून घ्यावी लागली. आणि मागच्या 4 महिन्यात एक पोर श्रीमंतीच्या नादाला लागली होती, तर पुणे जिल्ह्यातलं वैष्णवी नावाचं प्रकरण महाराष्ट्रभर गाजलं. मागच्या महिन्यापूर्वी एका पोरीचा बाप स्वतःच्या लेकीच्या जळत्या चितेसमोर उभा राहिला होता आणि बोंबलून लोकांना सांगत होता, तुमच्या पोरी गरीबाला द्या, भपक्यावर जाऊ नका, श्रीमंताला पोरी देऊ नका. पुरुषानं सौंदर्याच्या नादाला लागायचं नाही आणि बाईनं श्रीमंती पाहायची नाही. अरे तुम्ही नावच्या लक्ष्मी आहात ना. माझी आई मला नेहमी सांगायची, तिचं वाक्य आहे, सुंदर दिसावं असं सगळ्यालाच वाटतं, देखणं असावं असं सर्वाला वाटतं, पण कर्तृत्वानं पुरुष देखणा दिसतो आणि संस्कारानं बाई सुंदर दिसते. तुमच्याजवळ जेवढे संस्कार तेवढ्या तुम्ही देखण्या. अरे पदर नावाचं वस्त्र तुमच्याकडे आहे ना, ते किती श्रीमंत आहे का. आईचा पदर, त्याला कानामात्रा वेलांटी उकार नाही, पदराला गाठ नाही, निष्कपट पदर असं वस्त्र आहे ज्याच्याजवळ फक्त माया आहे. उन्हात चालताना लेकरासाठी छत्री होतो, रडताना रुमाल होतो आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो. मग नुसता पदर एवढा श्रीमंत असेल, आईचे उपकार किती मोठे असते. राधेला सांगितलं यशोदेनं, राधे श्याम सुंदरा घेई गे राधे, राधे 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 घेई श्याम सुंदरा. राधा म्हणली, तुम्हाला तरी काय सांगू मी आई साहेब, तेने वेधियेले मन, तेने वेधियेले मन, तेने वेधियेले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन ओ, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, बंसी बजाने वाले. एवढा सुंदर आहे तो, त्याचं वेळ लावून घ्या. मला हा मुद्दा पूर्ण करून टाकायचा आहे
किती वेळ लावून घ्यायचं देवाचं, किती वेळ लावून घ्यायचं. ऐका, आत्तापर्यंत जेवढे जेवढे देवानं अवतार घेतले तिथं तिथं भक्ताला लय किंमत नाही दिली, पण कृष्ण अवतारात आधी राधेला किंमत दिली, मग स्वतः किंमत घेतली. कृष्ण राधा म्हणत नाही जग, राधा कृष्ण म्हण. ह्याला म्हणायचं देवाचं वेळ लावून घेणं. आणि माझा शेवटचा मुद्दा, देवावर विश्वास ठेवा. संपलं कीर्तन. विश्वास ठेवा, विश्वास. हा, एक प्रसंग आहे काल्याच्या कीर्तनातला. एका गवळणीच्या घरी चोरी करण्याकरता गोपाळ गेले. चोरी म्हणजे काय, ते चोर नव्हते, पण ते गोपाळाच्या तब्येती सगळ्या इन कर्यावानी होत्या, किरपान सगळे खिलारे मारजावानी. पेंद्याला विचारलं कृष्णानं. कृष्णानं पेंद्याला हाक मारली. पेंद्या, अरे गावात एवढं दूध असताना गोतवंडीमध्ये तुम्ही राहता, पण तब्येती कशी काय नाहीत? तो बोबड्या म्हणला, क्लुतनं आता झालंय, आमच्या गावात गोतवंडीत लय दूध आहे, पण आमच्या खलती मानता त्याला तिकात आहे. ती चांगली चांगली दालिंब व्यापाऱ्याला देते, तीन उरलेली पोलांना आणून देते, ती तेल्यानं दाग आलेली. अरे पण दूध आहे ना, दूध जाते डिरीला आणि शिळ तुकडा आमच्या डिरीला. कशा तब्येती वाढायची? म्हणून एक गवळणीचं घर गाठलं. ते बंद होतं, वाडा होता बाजूनं, पूर्ण बंद. आणि आज जायचं, कसं उतरायचं? कृष्णानं सांगितलं, माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा. झाका डोळे. 40 जण होते, डोळे झाकले आणि म्हणा, गोपाल कृष्ण भगवान की. उघडा डोळे. डोळे उघडून पाहिलं तर आतमध्ये 40 आत. और कसं आणलं रे कृष्णा? कृष्ण म्हणे, तुम्हाला काय करायचंय? दिसतोय ना तुम्हाला तो माठ? दिसतो. घ्या काठी, फोडा तो, खेच भरपेट लोणी खा, दही खा, तूप खा, काय खायचंय ते खा, निवांत राहा. असे गोपाळ फुगले ना, चालाय आहे ना सगळ्या. झालं का रे? झालं. आता परत माझ्यावर विश्वास ठेवा, परत डोळे झाका, तुम्हाला बाहेर नेतो 1 मिनिटाकरता. पेंद्याला जरा शंकाच आली, आम्हाला डोळे झाकायला लावतो, कुठनं आणतोय कुणास ठाऊक. त्यानं काय केलं? त्यानं डोळे झाकले, पण अर्धे लावले. असं बोटाच्या फुटीतनं बघायला लागलं. ते काय काय असते ते बघा आपल्या गावातल्या, अशी विश्वास कमी असणारी. त्याला वर्गणी मागायचा की सप्त्याची, ते म्हणतो, सकारामता त्यानं दिली खरं? तुमची द्या पाटील. तुकारामापान दिली का? ते देतेली, तुमची द्या. हनुमाप्पान दिली का? हा, त्यांनी दिली. ठरलं तेवढं दिलं का? दिलं. ते गंगाराम पाटलानं काय दिलं? त्याने दिलं साखरेचं पोतं, तेलाचा डबा. अमुक आमक्यानं काय दिलं? अहो तुमचं सांगा. और मी का पळू बिळून चाललो का? अजून काल्याचं कीर्तन व्हायचं, बोराटे महाराजाचं. मग सकाळ फोन केला, ते वर्गणीचं तेवढं. अरे आता कशाला वर्गण पाहिजे? झालं की आता आमच्या कानावाला कीर्तन होणार नाही. अहो पण ती वर्गण राहिली, आता घ्या बागून. अहो ते महाराज लोक एवढे दिवस राहिलेले बोराटे महाराजाचं कीर्तन, अरे असलं झाल्यावर महाराज लोकांना कशाला पाकिटून यावे ते? ऐकताय ना? अर्धे देवा विश्वास नसलेले. मग काय झालं ऐका. पेंद्यानं डोळे कसे लावले? अर्धे. कृष्णानं आवाज दिला, म्हणा रे गोपाल कृष्ण भगवान की, पंढरीनाथ भगवान की, गौतमेश्वर भगवान की, हर हर महादेव. उघडा रे डोळे. 39 बाहेर आले. पेंद्या मधीच अडकला, कमरतनं वर बाहेर पत्र्यावर, आणि कमरच्या आत पत्र्याखाली. गवळणीने नडग्या गवसून हाणला ना. पेंद्या कृष्णाला म्हणला, देवा अरे सोडव. देव म्हणला, माझ्या विश्वास नव्हता ना तुझा, खाय मार. मग कसा येऊ बाहेर? झाक डोळे. परत डोळे झाकले आणि विश्वास ठेवायला लावला. सुखरूप बाहेर काढला. माझं कीर्तन संपलं. मला उत्तर पाहिजे आता चौथ्या आणि शेवटच्या मुद्द्यातलं. पेंद्याला मार बसला कधी? विश्वास होता म्हणून का नव्हता म्हणून? आणि पेंद्याचा मार चुकला कधी? विश्वास ठेवला तेव्हा का नव्हता तेव्हा? मग तुम्हाला जर वाटत असेल आपल्या आयुष्यात संकटरूपी काळरूपी मार चुकावा, तर देवावर विश्वास ठेवायला शिका, तुम्हाला काही कमी पडणार.
गाल्याचं कीर्तन हे 4च मुद्दे शिकवतं. लहान व्हा, देवाला डोक्यावर घ्या, देवासाठी वेड व्हा, आणि चौथा माझा शेवटचा मुद्दा ऐकला, देवावर विश्वास ठेवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे ज्ञानेश्वर